राजकारण किंवा सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी डेव्हलपमेंटसाठी असली पाहिजे असे मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बोलताना मांडले। काम करताना स्वतःच्या फायद्यापेक्षा जनतेचा कसा जास्त फायदा होईल अशा पद्धतीच्या भावनेनं लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे। राजकारण किंवा सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी डेव्हलपमेंटसाठी असली पाहिजे असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बोलताना मांडले। मला असं वाटतं की देशामध्ये वाढलेली महागाई, भ्रष्टाचार किंवा इतर जे काही दलितांवरचे अत्याचार आहेत, बेरोजगारी आहे, या सगळ्या प्रश्नांमुळे लोकांमध्ये यूपीए सरकारच्या बद्दल मोठा असंतोष आहे आणि तो असंतोष आपच्या माध्यमातून दिल्लीमध्ये आपण पाहिलेला आहे की म्हणजे काँग्रेस विरोधामध्ये जी आलेली लाट होती तर त्या लाटेमध्ये काँग्रेस विरोधामधल्या लाटेमुळे त्या ठिकाणी आपला फायदा मिळाला आणि बीजेपीच्या जागा वाढलेल्या आहेत। म्हणजे बीजेपीच्या विरोधामध्ये लाट होती असं अजिबात नाही आहे। त्यामुळे देशातलं जे वातावरण आहे तर आता राजकारण किंवा सत्ता जी आहे ती सत्ता लोकांच्या भल्यासाठी असली पाहिजे, डेव्हलपमेंटसाठी असली पाहिजे आणि स्वतःच्या फायद्यापेक्षा जनतेचा फायदा कसा जास्त होईल अशा पद्धतीच्या भावनेनं लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये तर आता आपल्याला माहित आहे की रिपब्लिकन पक्ष शिवसेना बीजेपी सोबत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आता या महायुतीमध्ये आलेले आहेत आणि आता 3 बिडूच्या ठिकाणी आता 5 बिडूंची संख्या झालेली आहे। काल शिवसेनेच्या मेळाव्यात सुद्धा आणि एकंदरीत चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरेंनी महायुतीचे मुख्यमंत्रीचे उमेदवार असतील का, तर आपली भूमिका याच्यामध्ये काय आहे? आता त्याच्यामध्ये आता असं आहे की लोकसभा आणि लोकसभेच्या जागांचं वाटप त्यांचं 26-22 असं आहे। बीजेपीला 26 जागा आणि 22 जागा शिवसेनेला। विधानसभेमध्ये मात्र शिवसेनेला 171 जागांचा कोटा आहे आणि बीजेपीला 117 जागांचा कोटा आहे। तर आता ज्या पक्षाचे आमदार जास्त येतील त्या पक्षाचाच मुख्यमंत्री बनणार आहे। परंतु आता शिवसेनेच्या जागा जास्त असल्यामुळे 171 जागा असल्यामुळं ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। परंतु जर शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही भूमिका मी बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोर मांडली होती। जर आता महायुतीचं सरकार आपल्या राज्यात येणारच आहे तर मग उद्धवजींसारखा अत्यंत समंजस असणारा, सर्व प्रश्नांची जाणीव असणारा आणि सर्व शिवसैनिकांना घेऊन जाणारा आणि शिवसैनिकाबरोबर बीजेपी आणि आरपीआयला सोबत घेऊन जाणारा अशा पद्धतीचा नेता त्या ठिकाणी असला पाहिजे। आणि म्हणून महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि शिवसेनेला जास्त जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे। परंतु दोन्ही पक्षामध्ये ज्याच्या जागा जास्त येतील, जर शिवसेनेच्या जागा जास्त आल्या तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले मला नक्कीच आवडतील आणि बीजेपीच्या जागा जास्त आल्या तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झालेले आपल्याला चालतील किंवा आवडतील आपल्याला। त्यामुळं आमचे 2 हे मुख्य कॅन्डिडेट आहेत। तुमचा निर्णय कधी होणार? लोकसभा तुमचा स्वतःचा आणि मुळात तुमच्या जागा किती असणार आहेत, 2 का 3? आणि उत्तम खबराकडे हे तुमच्या तर्फे नाही, आता एक तर रिपब्लिकन पक्षाला 3 लोकसभा आणि 1 राज्यसभा देण्याचं तत्वता दोन्ही पक्षांनी मान्य केलेलं आहे। आता लोकसभेच्या जागेच्या वाटपाची चर्चा या पुढच्या आठवड्यामध्येच होणार आहे। जी आमची 5 लोकांची जी हाय पॉवर समिती आहे त्या समितीमध्ये कोणत्या जागा आरपीआयला द्यायच्या या संबंधाची चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये 3 जागा लोकसभेच्या आणि 1 जागा राज्यसभेची। आता मी काय करणार आहे तर आता मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी हा विचार केलेला आहे की मी प्रचारासाठी फ्री राहिलं पाहिजे आणि मला लोकसभेचा 3 वेळचा अनुभव आहे। त्यामुळं राज्यसभेवर मी गेलो तर मला प्रचारासाठी 2 इलेक्शनला मॅक्झिमम वेळ देता येऊ शकेल आणि पुन्हा मतदारसंघ बदलल्यामुळे अडचणी येतात। त्यामुळे याचा अर्थ काय मी निवडणुकीला घाबरतो असा अजिबात नाही आहे। परंतु कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आणि मी विचार करून सध्या राज्यसभेवर जाण्याचं मी ठरवलेलं आहे। आणि आता
म्हणजे अंतिम निर्णय पवार साहेबांचा अंतिम निर्णय असेल माझा अंतिम निर्णय. नाही, खोब्रागडे आमच्या संपर्कात आहेतच पूर्वीपासून. ते आमचे जवळचे मित्रही आहेत आणि रिटायर झाल्यापासून ते राजकारणामध्ये येण्याचा त्यांचा विचार आहे. पण आरपीआय मध्ये येण्याच्या संबंधामध्ये काही चर्चा झालेली नाही आहे. भेट झाली त्यामध्ये मनसेबद्दल सॉफ्ट कॉर्नर घ्या, भावाला भूमिका घ्या किंवा त्याचा फटका आपल्याला बसणार नाही अशी काळजी घ्या अशी चर्चा झाली. तुमचंही तसंच मत आहे? नाही, माझं मत असं आहे की त्याचा आम्हाला काही फारसा फटका बसेल असं अजिबात नाही आहे. परंतु मनसे जर आमच्यासोबत येत असेल तर मध्यंतरी आम्ही पॉझिटिव्ह भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टाळी वाजवण्याची भूमिका मांडलेली होती आणि बीजेपीने तर अनेक वेळेला मनसेने आपल्यासोबत आलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला होता. परंतु मनसेकडूनच त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही आहे. आणि राजनाथ सिंग यांची जरी इच्छा असली तरी जोपर्यंत राज ठाकरे यांची इच्छा होत नाही किंवा उद्धव ठाकरे आणि या दोघांचं भावांचं जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आम्ही काही चर्चेवर उपयोग नाही आहे. त्यामुळे मनसेचा काय फारसा फटका बसणार नाही, कारण मनसेला मिळणारी मतं बरीचशी आपकडे वळण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मागच्या वेळेला मनसेचा जो काय मोठ्या प्रमाणामध्ये थोडा नुकसान किंवा तोटा हा आमच्या महायुतीतल्या युतीमधल्या लोकांचा झाला होता उमेदवारांना, तसा यावेळेला होईल असं परिस्थिती अजिबात नाही आहे. आणि त्यामुळं मनसे काय आमच्यासोबत येणारी नाही आणि पुन्हा पुन्हा मनसेचा विचार चर्चेमध्ये आणून काही उपयोग नाही आहे. आणि मला काय माहीत नाही की राजनाथ सिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये हा विषय होता की नाही. म्हणजे महायुतीकडून काही राज्यसभा आपल्याला मिळणार नाही असं नाही आहे. पवारसाहेब म्हणाली गोष्ट खरी आहे की त्यांच्यासोबत असताना मी 3 वेळेला निवडून आलो होतो. पण ही गोष्ट खरी आहे की मी त्यांच्यासोबत असताना मी शिर्डीमध्ये हरलो होतो. त्यामुळं शिर्डीमध्ये हरलो होतो तरी हे काय ते त्या ठिकाणच्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी मला हरवलं होतं. पण ठीक आहे, त्यांनी एक चांगल्या अर्थाने मित्राच्या बद्दल सहानुभूती ठेवावी म्हणून त्यांनी ही भूमिका मांडली. आणि राज्यसभेवर आता मला इकडून राज्यसभा मिळणारच, इकडून न मिळण्याचा काही विषय अजिबात येणार नाही. आणि मला महायुती सध्या तोडण्याच्या संबंधातला कोणता विचार माझ्यासमोर अजिबात नाही. राज्यसभा मिळू की नाही मिळू, परंतु राज्यसभा मागच्या वेळेला मिळाली नाही म्हणून मी काय महायुतीसोबतचा निर्णय बदलला नव्हता. आणि माझ्या एकट्या राज्यसभेसाठी काही मी महायुतीसोबत आलेलो नाही आहे. तर एकतर परिवर्तन करण्यासाठी, सत्ता परिवर्तन करण्यासाठी, समाज परिवर्तन करण्यासाठी आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा योग्य वाटा मिळवून देण्यासाठीच मी शिवसेना बीजेपी सोबत आलेलो आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की पवार साहेबांनी जो प्रस्ताव त्यांनी माझ्याबद्दल सहानुभूती दाखवलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. परंतु मला राज्यसभेकडून मिळणारच आहे आणि त्यामुळं पुन्हा काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे येण्याचा काही प्रश्नच येत नाही.